काय मित्रा, जर टेट 2025 तुला क्रॅक करायचे असेल तर हे 3 प्रश्न तुला करावेच लागेल. पहिला प्रश्न आहे हा समीकरणाच्या संदर्भातला आहे. इन each of these questions two equation first and second are given. You have to solve both the equation and give the answer. दिशानिर्देश देण्यात आलेल्या प्रत्येक प्रश्नामध्ये 2 समीकरणे देण्यात आलेले आहे, फर्स्ट अँड सेकंड. हे दोन्ही समीकरण आपल्याला सोडवायचे आहे आणि ऑप्शनमध्ये जे काही दिलेलं आहे त्याचा प्रॉपर आन्सर काढायचा आहे. या ठिकाणी बघा, पहिल्यासाठी मी अशी रेष मारतो. आता x - 12 चा स्क्वेअर आहे. याचं ट्रिक्सनुसार काय होतं माहिती आहे, x बरोबर 12 येते. हे डबल रूट येते याचं, परंतु आपण डबल रूट नाही घेणार. याला आपण काय करूया, सर्वप्रथम सॉल्व करू. हे बघा, या ठिकाणी मी सॉल्व करतो. x - 12 चा स्क्वेअर तुम्हाला माहिती आहे का, हे a म्हटला मायनस b चा स्क्वेअर जर म्हटलं तर s स्क्वेअर, लक्षात घ्या, s स्क्वेअर मायनस ट्वाइस ab प्लस b स्क्वेअर होत असते. याचा अर्थ असा, a स्क्वेअर म्हणजे a म्हणजे x आला, b म्हणजे 12 आले, म्हणून इथं काय येणार आहे, x चा स्क्वेअर येणार मायनस टॉइस, हे टॉइस x गुणिले 12, x गुणिले 12 आणि मायनस होणार प्लस या 12चा स्क्वेअर म्हणजे झाला 144. डायरेक्ट आपण घेतलं म्हणजेच हा फायनली येतं x स्क्वेअर मायनस 12 2 24x 24x प्लस 144. हे खऱ्या अर्थाने इक्वेशन झालं याचं वालं. सेकंड इक्वेशन काय आहे, y स्क्वेअर मायनस 21y प्लस 108. हे 2 इक्वेशन आपल्याला सॉल्व करावं लागेल. परंतु खऱ्या अर्थाने जर का आपण सॉल्व करायला गेलो ना हे इक्वेशन, तर डायरेक्टली x बरोबर 12 येते, कारण की डबल रूट येते याचं. कसं बघा, आपण काय करतो असतो की यासाठी सरळ सरळ आपण हे 144 लिहितो, झाले, त्याच्या खाली असा गोल मारतो आणि हे मायनस 24 असे लिहितो. त्याच्यानंतर आपण रूट काढतो. रूट काढत असताना काय करतो की असे 2 फॅक्टर पाडायचे की ज्याचा गुणाकार 144 झाला पाहिजे आणि बेरीज वजा 24 आली पाहिजे. मग इथं जर मी 12 घेतले आणि इथं जर मी 12 घेतले तर काय होतं, 12 गुणिले 12 म्हणजे 144 आणि 12 आणि 12 काय होते 24, म्हणजे आपल्याला बरोबर आन्सर आलं. या ठिकाणी आपल्याला मायनस टाकायचा असतो, मायनस, आणि या ठिकाणी आपल्याला मायनस टाकायचा असतो. मायनस मायनसचा गुणाकार येतो प्लस, म्हणून या ठिकाणी प्लस 144 येतात. आणि या ठिकाणी जर बघितलं तर मायनस मायनस म्हणजे 0 येते, मात्र या ठिकाणी आपल्याला कुठेतरी प्लस करायची असते. सॉरी, प्लस नाही, मायनस मायनस म्हटलं तर बरोबर आलं हे मायनस 12 मायनस 24 मायनस मायनस प्लस 12 12 24 बरोबर आलं. मग याचं रूट काय निघते बघा, रूट पद्धतशीर समजून घ्या, वेळ लागला तर चालते. रूट काय येतं की x बरोबर ह्या मायनसचं प्लस येते रूट म्हणजे 12 आणि x1 बरोबर काय येते, या मायनस 12चं अपोजिट येते 12. हे दोन्ही काय झाले, 12 12 झाले. मग जर 12 12 जर दोन्ही रूटच्या दोन्ही भागामध्ये जर 12 12 येत असेल तर डायरेक्टच हे काय झालं तर डबल रूट झाला. डबल रूट जर असेल ना तर इथे लक्षात घ्यायचं 12चा स्क्वेअर आहे. याला आपण काय करायचं, डायरेक्टच x बरोबर 12 लिहून घ्यायचं. हे बघा, हा कॅन्सल करायचा, कारण की ते 12चा स्क्वेअर करून 144 पुन्हा अंडर रूटमध्ये 12च येते. आणि याला काय म्हणायचं, x वजा 12 बरोबर हे इकडचं कॅन्सल झाले, वजा 12 इकडचे येते प्लस 12 म्हणजे x बरोबर 12 झाले. एकच रूट घ्यायचे 12, म्हणजे हा प्रश्न अतिशय सोपा आहे. हे तर मी तुम्हाला विस्तारित स्वरूपात तुमचा विश्वास बसला पाहिजे म्हणून मी तुम्हाला समजून सांगितलं. आता याचा काय झालं, x बरोबर 12, याला x1 काही आहे नाही. आता याला सुद्धा आपण सॉल्व करू. आता बघा, इथं आपण काय करतो की 108 करतो, असं करतो आणि मग मायनस 21 करतो. मित्रांनो, मायनस प्लस असेल तर बेरजेचा विचार करावा लागते या ठिकाणी 21 साठी. आता बेरीज येईल असे फॅक्टर कोणते येणार की ज्याची बेरीज मायनस 21 आली पाहिजे आणि गुणाकार आला पाहिजे 108. तुम्हाला 12चा पाडा माहित आहे, 12 1 12 12 24 32 33 12 कोटेच्या 12.60 12 सकम 72 22 84 12 96 12 9 108. म्हणजे या ठिकाणी मी 12 लिहिले, इकडे फॅक्टर 12 9 108 लिहिले, बरोबर झालं मित्र. आता कारण की बेरजेचा विचार करावा लागते आपल्याला, कशासाठी की यासाठी बेरजेचा विचार करावा लागते. इथे 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 21 आले पाहिजे. आता बघा, 12 9 108 येतात. मग मित्रा आपल्याला काय करावं लागेल की चिन्ह कसे देणार तुम्ही. चिन्ह जर मी या ठिकाणी वजा दिलं आणि या ठिकाणी वजा दिलं, बघा या ठिकाणी वजा आणि या ठिकाणी वजा, वजा वजा गुणाकारामध्ये इथं बेरीज येते, बरोबर झालं. वजा 12 वजा 9 म्हणजेच 12 9 21
वजा वजा अधिक होते म्हणजे बेरीज करावी लागते ना. 12 9 21 आणि मोठ्या संख्येत चिन्ह दिलं म्हणजे हे बरोबर झालं. वजा 12 आणि वजा 9 असे त्याचे फॅक्टर पडले. मात्र मी या ठिकाणी लिहून देतो. या ठिकाणी बघा, मात्र याच्यावरले रूट काय निघते बरं. रूट म्हणजे y बरोबर काय निघणार 12 निघणार आणि y1 बरोबर काय निघणार वजा 9चं अपोजिट 9 येतं. हे रूट याच्या अपोजिट लिहायचे. वजा 12 आहे तर अधिक 12, वजा 9 आहे तर अधिक 9. आता हे झालं. याच्या सोबत आपल्याला कंपॅरिझन काय कशाच करावं लागेल. फायनली आपल्याला आन्सर आणायचा आहे ना, x बरोबर 12, x बरोबर 12. आता खूपच सोपा हा प्रश्न आहे. मी तर विस्तारित स्वरूपात तुम्हाला सांगितलेला आहे कारण की या प्रकारचा प्रश्न तुम्हाला पहिल्यांदाच आलेला आहे. आता हे 12 आणि हे 12 x आणि y चं कंपॅरिझन जर केलं तर आपल्याला काय दिसून येते बरं. दोनच कंपॅरिझन येणार. 12 आणि 12 तर इज इक्वल टू आलं आणि 12 आणि हे 9 हा x बरोबर 12 9 पेक्षा मोठा आहे म्हणून ग्रेटर दॅन आलं. म्हणजे आपण फायनली आन्सर काय आणणार तर आपल्याला फायनली आन्सर आलं x हा याच्या खाली असं चालला जातो. x इज ग्रेटर दॅन इज इक्वल टू y. x इज ग्रेटर दॅन इज इक्वल टू y आन्सर आलं मित्र. x इज ग्रेटर दॅन इज इक्वल टू y म्हणून प्रॉपर आन्सर येते आपल्याला बी. लक्षात आलं कारण की या ठिकाणी x इज ग्रेटर दॅन इज इक्वल टू y आलं. हे विस्तारित स्वरूपात समजून सांगितलं. मात्र तुम्ही डायरेक्टच याचा आन्सर या पद्धतीने न करता मी तुम्हाला फॉर्म्युला सांगितला त्याच्यामध्ये सेट होते हे सांगितलं. परंतु डायरेक्ट तुम्ही x - 12 चा स्क्वेअर जर असेल तर स्क्वेअर काढून टाकायचा. हे जे वजा 12 आहे तिकडे अधिक लिहायचे. अधिक लिहून फक्त याच्यावाले फॅक्टर पाडायचे, त्याचे रूट्स काढायचे, डायरेक्टली कंपॅरिझन करायचं, तुमचा आन्सर बी येऊन जाईल. हा एक प्रश्न आपण घेतलेला आहे क्वाड्रॅटिक इक्वेशन म्हणजे समीकरणाचा. कारण की या प्रकारचे प्रश्न टेटमध्ये 10 विचारले जाते, कधी कधी 5 तर फिक्सच आहे. आता दुसरा प्रश्न आपण घेऊ. दुसरा प्रश्न अतिशय इम्पॉर्टंट आहे मित्रांनो. तो आहे आपण आजपासून जीके सुद्धा सुरू केलेला आहे. जीके म्हणजे जनरल नॉलेज. जनरल नॉलेजचे प्रश्न त्यांनी 30 सांगितलेले आहे. सिलेबस जर बघितला तर 30 प्रश्न येणार असं सांगितलेलं आहे. परंतु विद्यार्थ्यांसोबत डिस्कस केल्यानंतर असं लक्षात येतं की सर हे प्रश्न 15 ते 20च येतात. कारण की सर्वच प्रश्न ॲक्युरेट त्याच सिलेबसनुसार येतात असं नाही. 15 ते 20 येतात. परंतु 15 ते 20 मध्ये ज्यावेळेस आपण पूर्णतः सिलेबस बघतो IBPS पॅटर्ननुसार आतापर्यंत विचारलेल्या परीक्षांचा आणि त्यांनी दिलेल्या सिलेबसचा, तर त्यावर 101% राजधानी विचारतात आणि चलन विचारतात. हा प्रश्न आपण तसाच घेतला, डायरेक्टली PYQचा घेतला. कारण की आपली PYQची सिरीज आहे. मेमरी बेस्ड जे PYQ असतात तेच PYQ आपण घेतो. लुसाका हे राजधानीचे शहर आणि क्वाचा हे चलन असलेल्या देशाचे नाव काय. महत्त्वाचा प्रश्न आहे. ॲक्च्युअली लुसाका हे जे शहर आहे आफ्रिकन कंट्रीमध्ये आहे. कशामध्ये आहे? आफ्रिकामध्ये आहे. आफ्रिका हे शहर आहे. हे काय लुसाका शहर आहे. आणि हे राजधानीचे शहर नेमकं कोणत्या कंट्रीचं आहे म्हणजे देशाचं आहे हे आपल्याला विचारलेलं आहे. आता या ठिकाणी बघा MN, युगांडा, झांबिया आणि सोमालिया हे 4 देश देण्यात आलेले आहे. यातला जर MN सोडला तर MN हा आशिया खंडातला देश आहे आणि हे बाकीचे 3 जे देश आहे तर ते आफ्रिकन कंट्री आहे, आफ्रिका देशातले आहे. आता तुम्हाला या ठिकाणी मी दाखवून देतो मित्रांनो की सर्वच्या सर्व मी या ठिकाणी आशिया खंडातले कंट्रीज, युरोप खंडातले कंट्रीज, आफ्रिकेमधले कंट्रीज आणि अमेरिका, दक्षिण अमेरिका आणि ऑस्ट्रेलिया या खंडामधले कंट्रीज मी तुम्हाला दिलेले आहे. हे तुम्हाला अतिशय बारीक दिसत असेल परंतु मी तुम्हाला नंतर ते झूम करून दाखवतो. ठीक आहे. आता या ठिकाणी बघा मी तुम्हाला सांगतो की यातलं आन्सर काय ते लुसाका या ठिकाणी कलरमध्ये मी दिलेलं आहे. बघा कलरमध्ये इथं युगांडा आहे, इथं झांबिया आहे, इथं सोमालिया आहे, इथं यमेन आहे. अगदी बारीक आहे, मला माहीत आहे की बारीक आहे. नंतर मी तुम्हाला झूम करून दाखवतो. आता MNचं जे आहे ना, MN हे आशिया खंडातलं आहे आणि त्याच्यावाली सना काय आहे तर सना ही आहे सना ही राजधानी आहे. म्हणजे त्याला इंग्लिशमध्ये आपण SANA आणि अपॉस्ट्रोफी हे राजधानीचं शहर आहे MNचं. झालं म्हणजे हे तर नाही, हे लुसाका पाहिजे आपल्याला. दुसरं युगांडा आहे. युगांडा, झांबिया आणि सोमालिया. आता युगांडा हे आफ्रिकन कंट्री आहे आणि आफ्रिकन या कंट्रीचा राजधानीचं शहर येतं ते म्हणजे कंपाला. काय येतं? कंपाला. इंग्लिशमध्ये आपण त्याला कंपाला असं लिहिणार. झांबिया
लुसाका हे राजधानीचे शहर झांबिया या देशाचे आहे, म्हणून प्रॉपर आन्सर येते बी सी. प्रॉपर आन्सर काय आलं? सी. कारण की झांबिया या देशाची राजधानी येते लुसाका. काय तर लुसाका. त्याला आपण इंग्लिशमध्ये असं लिहिणार आहोत, लु सा आणि का. त्याच्यानंतर सोमालिया. सोमालिया सुद्धा आफ्रिकनच कंट्री आहे आणि या सोमालिया देशाची राजधानी येते मित्रांनो महत्त्वाची आहे, तर ते मोगादिशू. 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 इंग्लिशमध्ये लिहायचं झाल्यास MOGA मोगा, त्याच्यानंतर येते दिशू. मोगादिशू. आता बघा हा प्रश्न IBPS पॅटर्नना आता विचारलेला आहे अगदी अलीकडे. मग हा प्रश्न जर अगदी अलीकडे विचारलेला असेल आणि आपल्याला जर सिलेबसमध्ये करंट अफेअर्स किंवा GK विचारत असेल तर आपल्याला राजधान्या करावंच लागेल, आपल्याला चलन करावंच लागेल. आणि चलनच्या संदर्भात सांगतो की क्वाचा म्हणजे KWACHA हे झांबिया देशाचे चलन आहे, म्हणजे करन्सी आहे. राजधानी आणि करन्सी हे आपल्याला करावंच लागेल, कंपल्सरी आहे. किमान 50 पॉईंट्स तुम्हाला कंप्लीट करून जावं लागेल. पॉईंट्स म्हणजेच काय? राजधान्या पहिला पॉईंट्स, चलन दुसरा पॉईंट्स, धरणे तिसरा पॉईंट्स, पर्वते चौथा पॉईंट्स. त्यांनी जो सिलेबस दिला तो सिलेबस तुम्हाला SYLLABUS सिलेबस वाईज GK तुम्हाला परिपूर्ण करणे गरजेचं आहे. आता तुम्हाला हे सांगितलं, हे तर तुम्हाला क्लासच्या स्टुडंटला हे नोट्स मिळतेच, कारण की अतिशय बी ब्राईटपणे मी तयार केलेली आहे. झालं. आता दुसरा हे घेऊया आपण, थोडंसं याच्याबद्दल एक्स्ट्रा नॉलेज घेऊ, कारण की महत्त्वाचं आहे मित्रा. आपले जे आता आफ्रिकन कंट्री विचारले, परंतु आशिया कंट्रीचा सुद्धा प्रश्न विचारू शकते, एशियन कंट्रीज. आता या ठिकाणी बघा, चीन. चीनची राजधानी तर बीजिंग, सर्वांनाच माहीत आहे. भारताची राजधानी नवी दिल्ली, इंडोनेशियाची राजधानी जकार्ता, इराण आणि इराकच्या राजधानी विचारल्या जाते, इराणची तेहरान आणि इराकची बगदाद. इस्रायल जो देश आहे हा अतिशय इम्पॉर्टंट आहे, इस्रायल देश, कारण की अगदी IMP म्हणून मी या ठिकाणी टाकतो. ज्या काही चालू घडामोडी ज्या देशाच्या संदर्भात असतात त्या देशाच्या राजधान्या विचारल्या जाण्याची खूप शक्यता असते. याची राजधानी ते जेरुसलेम. जपानची टोकियो आहे, जॉर्डनची अमन किंवा अम्मान आहे. त्यानंतर कझाकिस्तान. कझाकिस्तानची आहे अस्ताना. किर्गिस्तानची येते बिस्केक, हा बरेचदा प्रश्न विचारण्यात आलेला आहे. लाओसची येते व्हिएंटाईन, व्हिएंतियाने. मलेशियाची क्वालालंपूर, हे सुद्धा तुम्ही घ्या, चर्चेत होता हा देश, म्हणून क्वालालंपूर. जो देश चर्चेत असेल त्या देशाच्या राजधान्या करायच्या. चर्चेत असणारा देश, असणारा देश आणि त्याच्या राजधान्या पाठ करणे, पाठ करणे. मी तर म्हणतो 192+ देशाच्या राजधान्या पाठ केल्याच पाहिजे तुम्ही. त्यासाठीची नोट्स मी तुम्हाला उपलब्ध करून देणारच आहोत. डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये माझाला नंबर तुम्हाला मिळून जाईल. मालदीवची माले येतं. त्याच्यानंतर मंगोलियाची उलान बटार किंवा उलन बटर सुद्धा त्याला म्हटलं जातं. म्यानमारची सुद्धा महत्त्वाची आहे, कारण की म्यानमारची ही बरेचदा बदलण्यात आलेली आहे. इथं काय ते बघा, नेपिडॉ. काय तर नेपिडॉ ही म्यानमारची राजधानी येते. नेपाळची काठमांडू. त्यानंतर पुन्हा आपण घेऊया या ठिकाणी संयुक्त अरब अमिराती, UAE, हा सुद्धा एशियन कंट्री आहे. त्याच्यावर येते अबुधाबी. बघा, युनायटेड अरब अमिरातीची राजधानी अबुधाबी आहे. उझबेकिस्तानची ताश्कंद, व्हिएतनामची हनोई, येमेनची सना. बघा आलं, त्याच्यामध्ये आलेलं होतं बघा, येमन म्हणजे सना. या ठिकाणी बघा, येमेनची राजधानी काय? सना. ठीक आहे, म्हणजे हे झालं. त्यानंतर आपण पुन्हा इकडे बघूया या ठिकाणी. दक्षिण कोरियाची राजधानी येते सिओल. श्रीलंकेची राजधानी सुद्धा महत्त्वाची आहे, कारण की हा देशसुद्धा चर्चेत होता. हा देशसुद्धा चर्चेत होता, म्हणून इथे सुद्धा मी असा VVIMP करतो. श्री जयवर्धनेपुरा कोट्टे. श्री जयवर्धनेपुरा कोट्टे म्हणजे बरेच जण काय लिहिणार, श्रीलंकेची राजधानी सेऊल वगैरे लिहिता की नाही तुम्ही, म्हणून त्या ठिकाणी चेंज झालेली आहे, म्हणून हा सुद्धा महत्त्वाचा आहे. सिरियाची दमास्कस, हा सुद्धा महत्त्वाचा आहे. सिरिया देशसुद्धा चर्चेत होता, म्हणून दमास्कस तुम्हाला माहीत पाहिजे. ताजिकिस्तान ती दुशान्बे. थायलंडची बँकॉक. तुर्कमेनिस्तानची अशगाबाद किंवा अशगाबादच म्हणतात त्याला, तुर्कमेनिस्तान. त्यानंतर आपण पुढे सुद्धा जाऊया या ठिकाणी बघा. उत्तर कोरिया खूप इम्पॉर्टंट आहे, या ठिकाणी मी हे करतो. उत्तर कोरियाचे ते प्यांगयांग. ओमानची मस्कट, हा सुद्धा देश आय थिंक चर्चेतमध्ये होता.
पाकिस्तानची सर्वांनाच माहीत आहे इस्लामाबाद आहे, फिलिपाईन्सची मनिला आहे हे माहीत आहे, कतारची दोहा आहे, रशिया तर VVIMP आहे कारण की मॉस्को ही रशिया या देशाची राजधानी येते, सौदी अरेबिया रियाद. बऱ्याचदा मित्रांनो तुम्ही कन्फ्यूज होता, कुठे कन्फ्यूज होता सांगा तुम्हाला, की या ठिकाणी बघा संयुक्त अरब अमिरातीची आपण अबुधाबी लिहितो बरोबर, आणि हे दोन या ठिकाणी खूप महत्त्वाचे बघा. संयुक्त अरब अमिरातीची अबुधाबी आहे आणि या ठिकाणी सौदी अरेबियाची रियाद आहे. कन्फ्युजन दूर करा. UAEची अबुधाबी आहे आणि सौदी अरेबियाची रियाद आहे. सिंगापूरची सिंगापूरच येतं किंवा सिंगापूर सिटी असं म्हटलं जाते. त्यानंतर आपल्या देशाला लागून असणारे बरेचसे देश आहे याच्यामध्ये. अफगाणिस्तानची काबूल आहे, हा सुद्धा सध्या चर्चेत आहे. आर्मेनियाची एरेवान आहे येतं, अझरबैजानची बाकू येते, बहरीनची मनामा, बांगलादेशची ढाका आहे, हा सुद्धा देश चर्चेत होता. सो बांगलादेशची ढाका. भूटानची थिम्पू येते. ब्रुनेई हा महत्त्वाचा देश आहे, ब्रुनेईची येते बँडर सेरी बेगावन म्हणून इथं IMP करतो, आणि कंबोडियाचे येते नॉम पेन्हा. बघा या पद्धतीने मी तुम्हाला जीकेचा सुद्धा क्वेश्चन्स या ठिकाणी समजून सांगितलं, कारण की आता आपल्या सिरीजमध्ये एक क्वेश्चन मी जीकेचा टाकत आहोत. होऊ शकते सिरीज 3 पासून तर 4 प्रश्नांची सुद्धा होऊ शकते. हा आपला प्रश्न या ठिकाणी कंप्लीट झाला. आता आपल्याला घ्यायचा आहे त्यानंतरचा प्रश्न. तिसरा प्रश्न आपण नेहमीप्रमाणे सिम्प्लिफिकेशनचा घेतलेला आहे, कारण की जेवढी जास्त सिम्प्लिफिकेशन म्हणजे हे चॅप्टर आहे बघा, सिम्प्लिफिकेशन असेल, ॲप्रॉक्सिमेशन असेल आणि क्वाड्रॅटिक इक्वेशन असेल, हे 3 चॅप्टर तर तुम्ही करूनच जा, कारण 10 प्रश्न त्याच्यावर फिक्सच असतात. याचं काय उत्तर येते ते बघूया आपण. 56 व्हॉट पर्सेंटेज. आता या ठिकाणी 56चे पर्सेंटेज मी तुम्हाला काढून दाखवतो. कोणत्याही संख्येला जर टक्केचं चिन्ह लागलेलं असेल तर डिवायडेड बाय 100 घ्यायचं. घेतले. गुणिले हे 225, ऑफ म्हणजे गुणाकार होते, 225 प्लस इथं काय करणार तुम्ही 20/100 म्हणणार, गुणिले काय तर 150 बरोबर x वजा 109. इट्स व्हेरी इझी. आता आपण काय करणार की आडवा भाग देण्याचा प्रयत्न करणार. आडवा भाग 25 चूक 100 आणि 25 9 225 होतात. ठीक आहे, ओके. या ठिकाणी 4 1 4 4 1 4 आणि 4 चूक 16 म्हणजे 16 चूक 14 चूक 56 होतात. ओके, 14 चूक 56. आता 14 गुणिले 9 9 चूक 36 3 9 1 9 3 12 म्हणजेच 9 चूक 36 3 9 1 9 3 12 म्हणजे 14 9 124 झालं. आता या ठिकाणी बघूया 20 1 20 20 5 100 5 1 5 5 3 15 इथे आले 30, इथे प्लस का झाले तर 30 झाले बरोबर x वजा 109. मित्रांनो याची बेरीज तर करूनच घेऊ आपण, कारण की 124 अधिक 30 म्हणजे होतात 156 बरोबर x वजा 109. मित्रांनो तुम्हाला माहित आहे का x हा जो वजा 109 आहे हा इकडे जाऊन प्लस 109 होतं. हो, x बरोबर काय येणार मग आता 6 9 15 झाले, हातचा वाला 1 5 1 6 इथं 2. मित्रांनो 265 या ठिकाणी दिसून येतात. मला किती येतात 265. किती झालेले आहे 265 झालेले आहे. ठीक आहे, यापैकी नाही याचा आन्सर येईल. पुन्हा एकदा चेक करून बघा आणि रिवाइज करा. 56/100 घेतले गुणिले 225 घेतले, या ठिकाणी भाग दिला. कसा भाग दिला बघा की 25 चूक 100 25 9 225 4 1 4 4 चूक 16 म्हणजे 14 चूक 56 14 9 9 चूक 36 3 9 1 9 3 किती 12 बरोबर झाले 124. आता या ठिकाणी 20 21 20 21 20 5 100 5 1 5 5 3 15 हा 0 येतं म्हणजे 30. आपण या ठिकाणी 30 घेतले प्लस 30 केल्यानंतर 156 आले. आता या ठिकाणी आपण आलो x मायनस 103 बरोबर 156 म्हणजे असं जरी केलं असतं ना x मायनस 109 बरोबर 156. आता x बरोबर काय येणार आहे 156 हा वजाचा होणार आहे अधिक, म्हणून इथं अधिक लिहूया आपण. 9 6 किती 15 हा चौल 1 6 265 आलेले. सो 265 मित्र याचा राईट अँड ब्राईटेस्ट आन्सर येते. सो यापैकी नाही याचा आन्सर आहे ई, प्रॉपर आन्सर येते ई. अशा पद्धतीने मी 3 प्रश्न तुम्हाला शिकवले. पहिला प्रश्न आपण घेतला होता क्वाड्रॅटिक इक्वेशनचा, दुसरा प्रश्न आपण घेतला जीकेचा राजधान्याचा जो VVIMP आहे, आणि त्याच्यानंतर आपण एक प्रश्न घेतला तो म्हणजे सिम्प्लिफिकेशनचा.
जर का तुम्हाला माझा व्हिडिओ आवडला असेल तर निश्चितपणे चॅनल सबस्क्राईब करा, आपल्या मित्रांपर्यंत शेअर करा आणि व्हिडिओला लाईक करत चला. थँक्स फॉर वॉचिंग माय व्हिडिओ.